पाहणी केलेली आहे? नाही, पहाडी केली तेव्हा आम्ही असं पाहिलं की जे घर आहे त्या लोकांना खूप असा त्रास झालेला आहे आणि जे मेट्रोचं काम आहे त्याच्यामुळे ते हादरे बसून त्यांचं घर जे कोसळलं आहे ते नशीब येणारी वाहतूक कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना काही जीवितहानी झाली नाही किंवा तिथे ते लोक राहत न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची काही इजा झालेली नाहीये. फक्त मला इतकीच शासनाकडे निवेदन आहे की काय ते योग्य त्यांना जो न्याय आहे तो घर कोसळलेलं आहे, नेमकी कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि प्रशासनाकडून तुमचं काय पाठपुरावा केलं जाणार आहे? 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि हे जास्त मातीवरच घरं बांधलेले, त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर हे अशा घटना घडत असतात. त्या मातीचं ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली. आम्ही आता पूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि आमचा हा 18 प्रभाग जो आहे तो पूर्ण डोंगराळ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही सतत पाहणी दौरे चालूच आहेत. वॉर्ड ऑफिसर मॅडम सुद्धा त्या आणि आम्ही मिळून सगळेजण पाहणी करत आहोत. डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बघितलं असेल की बद्रीकुलला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहेच त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे. देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे. तर आम्ही स्वतः सगळेजण आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत स्नेहलताई मोरे, संजयजी मोरे, आमच्या वॉर्ड ऑफिसर मॅडम आहेत हिल्या मॅडम आणि संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्या जे घर पडलेलं आहे त्या घराची संपूर्ण पाहणी सुद्धा केलेली आहे. त्याला टेनची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल. तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि जे आपण बघितलं असेल की जे पावसामुळे नुकसान होतं